बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, 58 लाख नोंदीचा मुद्दा दिशाभूल करणार आहे असं बबनराव तायवाडे म्हणतात। मराठा समाजासह ओबीसी समाजाची देखील दिशाभूल होतीये असा आरोप बबनराव तायवाडे यांनी केलेला आहे। ऐकूया आपण। लवकरच या सगळ्या संदर्भात हैदराबाद या ठिकाणी बैठक घेणार आहे। डिसेंबरमध्ये केंद्र सरकार विरोधात रामलीला मैदानावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील बबनराव तायवाडे यांनी दिलेला आहे। मी 58 लाख नोंदीवर याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि ते सरकारने निर्गमित केलेल्या कागदपत्राच्या आधारे मांडलेली आहे की या 58 लाख नोंदी या आंदोलनकर्त्यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नाहीये। आणि आता तर सरकारने जी आकडेवारी स्पष्ट केली त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की 1986 ते 2023 या कालावधीमध्ये 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते। मग या 37 लाख नोंदीचा 58 लाख पैकी आंदोलनाला आणि आता काय संबंध आहे? आता नवीन नोंदी सापडल्या आहे का? त्या 86च्या नोंदी सापडल्या। एससी एसटी प्रमाणे त्या 40 प्रश्नावलीमध्ये ओबीसीचा कॉलम सुद्धा समाविष्ट करावा आणि मग समाजाची जातनीय जनगणना करावी या मागणीकरता आता आम्ही सातत्याने देशामध्ये आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आणि डिसेंबर महिन्यामध्ये दिल्लीला, कारण हा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असल्यामुळे दिल्लीला रामलीला मैदानावरती या देशातील सर्व ओबीसी समाज संघटित होऊन त्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि केंद्र सरकारला ओबीसीचा कॉलम समाविष्ट करण्याकरता बाध्य करणार आहोत। याकरता उद्या आमची महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक धनवडे नॅशनल कॉलेजला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।